गेली का तू आता झोपत का बनी काही काही काम करू देत नाही इतकी वातटून गेली का तू वातट का तू आ राग येतो अजून तिला रागवलं का वात्रट पोरगी कोण आहे शांत बसायचं वातटपणा करायचा नाही एकदम शांत कशाला हात लावायचा नाही नको ना ग रेवा ए रेवा हे आगाव पोरगी नको ना नाही सांगते ना तुला मी काय सांगायचं बोल पटकन काय काय हां बाई काय सांगायचं तुला नाही काय सांगायचं भाऊ काय सांगायचं सांग पटकन हां काय सांगायचं काय नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आत्ता आल्या सकाळचे 7 आणि रेवा उठली आहे आणि तिची थोडीशी मस्ती चालू आहे ती आवरूच देत नाही जेवायला आज थोडीशी वातडपणा पण करते ती हो ना काय सांगायचं बोल पटकन बोल तर एवढ्या थंडीमध्ये म्हणजे गरम होतं आहे डिसेंबर महिन्यात सुद्धा आणि काल पण खूप पाऊस होता तुमच्याकडे पण होता ते पण कमेंट करून नक्की सांगा तर इकडे काल खूप पाऊस पण होता आज थोडंसं वातावरण बघू आता 7 वाजलेत ऊन वगैरे पडतं का नाही आणि परत आई पण आज शेतात जात आहे तर इथं थोडंसं वातटपणा चालू आहे माझे केस बघा कशी ओढते हे बघा ओढ ना ओढ केस ओढ तर पूर्ण केस ती ओढते आणि खराब करून टाकते तर दिवसभर जे होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेनच तर हा ब्लॉग शेअर करेन नक्की बघा काय चालू हां काय चालू हां या दोघी बहिणी झोपल्या काय सांगते हां बोचून घेतलं इथं नुसती आत लावते जरा बोचते का ग आज इतकी वातडपणा करते तू काय 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 सांगायचं तुला हां काय सांगायचं कशी करते दीदी हां दीदी कशी करते गाईज आज आहे शनिवार पण इशू स्कूल जात नाही कारण हाफ डे पण होता आणि परत तिला बरं पण नाही काल खूप तिला ओमेट ताप वगैरे होता पण म्हणून मी तिला आज काही पाठवत नाही असं पण स्पोर्ट डे सेलिब्रेट करणार आहे म्हणून आणि तिला बरं पण नाही म्हणून ती आज घरीच आहे तर आणि वातावरण अजून पण खूप खराब आहे चला आता पटापट आवरते रेवा मॅडमला पण आता काही खायला देते चला बाय कर बाय सगळं बाकी म्हणून रेवाला मी आता इकडं बसवलं बापरे 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 आणि इकडे आहे तर जयू देवपूजा करते ना तर तिच्याजवळ बसली रेवा आणि मी पण करते तेव्हा माझ्याजवळ पण ती छान बसते कारण तिला देवपूजा करायच्या वेळेस बसायला खूप आवडतं एकदम शांत बसते कोणत्याच वस्तूला हात वगैरे लावत नाही आणि आईशात जाताना आम्ही कसं करतो माझं आवरून झालं की मी तिला पकडते आणि मी आवरते तोपर्यंत जयू तिला पकडेल जयू आवरेल तेव्हा मी तिला पकडते म्हणजे दोघं तिला वेळ देतो आणि तिला म्हणजे इशू स्कूल गेली ना इशू घरी राहते तेव्हा काही वाटत नाही पण तिथं स्कूल गेली ना मग रेवा पण एकटी पडते आणि आज काल पण खूप पाऊस होता आणि परत आज पण तसंच वातावरण आहे परत आज स्वयंपाक आहे तर मठाची उसळ बनवली होती आणि नाश्त्याला पण मठाची उसळच बनवली होती आणि इकडे इशू आज घरीच होती तुम्हाला तसं सांगितलं मी आणि खूप दिवसांपासून कपड्यांना प्रेस पण झालेली नव्हती तर आज कपड्यांना प्रेस पण केली आणि रेवा पण इकडे झोपलेली होती आणि इशूने तसं थोडंसं शूट केलेलं आहे आणि आज आहे तर यांनी खूप दिवसांनंतर बोरं पण आणले होते मग आहेत त्या बोरांना व्यवस्थित स्वच्छ असं धुत होती कारण इशूला आवडत नाही एवढे पण ती पण मागत होती म्हटलं आधीच व्यवस्थित धुवून घेते मग तिला दिला आणि तिला बनाना वगैरे तिला फ्रूट खायला जास्त आवडत नाही फक्त चिकू वगैरे आवडतो तिला फ्रूटमध्ये पण तिला दिलं त्यानंतर रेवा मॅडमांची पण आंघोळ झाली होती आणि ती आता थोडीशी आंघोळ करायच्या वेळेस रडते मग आज आई आणि जयू दोघांनी तिची आंघोळ केली कारण मी जेवण करत होती आणि आज आंघोळ करायला थोडासा उशीर झाला होता त्यानंतर तिच्यासोबत इशू बनाना खात होती ना तर तिला पण खायचा होता मग इशूने तिला पण भरवला बनाना त्यानंतर जयूने तिला छान असं पॅक केलं आणि जयू जेव्हा पॅक करते ती आईंसोबत छान गप्पा करत होती
गप्पा करायला खूप आवडतं मॅडमांना. जयूने पॅक वगैरे केलं आणि तिला झोपवलं, कारण अजिबात झोपत नाही ती जास्त वेळ. तिच्याजवळ कोणी पाहिजेलच असं तिला वाटतं. आणि मी तिला आता आहे तर सध्या चंद्रकोर टिकली लावते, तर ती सिंदूरने लावते ते पेनला हे करून. तर मी ते लावते आता, ती अजिबात लावू देत नाही, खूप मुश्किलने लावते. आणि त्यात ती येशूने पण एवढं व्यवस्थित शूट केलं नाही, कारण मी तिला जेव्हा टिकली लावते ना तर ती इतकी त्रास देते ना, माझा हात पकडते, तो पेन ओढते. म्हणून इशू पण तिचा हात पकडत होती ना, म्हणून तिने व्यवस्थित शूट केलं नाही. तर ही सिंदूरने जी मी चंद्रकोर टिकली लावते लावून झाली होती. आणि खाली आहे तर मी बारीक जी आपली ब्लॅक कलरची टिकली असते ना, इशूला लावते ती मी पेनाच्या टोकाला लावते आणि ते लावते ती खाली लावते चंद्रकोरच्या खाली. पण तिथं पण रेवा अजिबात लावू देत नव्हती, एवढी रडली ती, फक्त 5 मिनटं रडली. त्यानंतर एकदम छान झाली ती. आणि लावून बघा किती छान दिसते ती, ब्लॅक खाली आणि रेडवरती, आणि एकदम छान दिसते तिला. आणि ही टिकली आहे तर मी आता 2-3 दिवसापासून लावते, पण तिला पण खूप छान वाटते आणि सगळ्यांना पण आवडली ती. त्यानंतर ती इशूसोबत खेळली आणि आंघोळ जेव्हा झाली ना रेवाची, तेव्हा तिने फक्त 15 ते 20 मिनिटाची झोप घेतली. त्यानंतर अजिबात झोपली नाही, लगेच ती उठली. मग तिची मी तयारी वगैरे करून दिली. आणि इशूला पण आता थोडंसं बरं वाटतंय. आणि तिला रात्री पण खूप त्रास होत होता, म्हणून तिला मी आज स्कूलला पाठवलं नाही, पण आता थोडंसं तिला बरं वाटतंय. आणि आज आहे तर जयूने छान असं पायदान बनवलं, ते पण अस्तर असतं ना आपण जे ब्लाऊज पीसला लावतो ब्लाऊज शिवण्यासाठी, त्यापासून तिने ते बनवलं. आणि किती छान दिसतंय तुम्ही बघू शकता. आणि खूपच म्हणजे तिला पूर्ण दिवस लागला आज वेळ, आता 5 वाजे तोपर्यंत तेव्हा तिचं कंप्लीट झालं ते. तर किती छान दिसते हे. तुम्हाला आवडलं काय ते पण कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप जास्त अस्तर लागले असं पण नाही, तिने फक्त 4 अस्तरमध्ये ही पूर्ण पायदान बनवलं. आणि त्यासोबतच इशू आहे तर तिकडे दूध पित होती, तारक मेहता पण बघत होती. आणि आई आहे तर रेवाला आहे ना संध्याकाळी बाहेर घेऊन बसता, म्हणजे बाहेरचं वातावरण वगैरे तिला आवडतं, म्हणून इकडे जयू तिला सॉक्स वगैरे टाकते. तर कसा वाटला हा ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा. बाय.